हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशं मालन्यवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवः पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आचविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। आजचं 8वा अध्याय आपला सुरू आहे आणि 8व्या अध्यायातील एका श्लोकाचा विचार आपण 16व्या श्लोकाचा विचार करायला लागलेला आहे। त्यामधल्या कालच्या चिंतनामध्ये आपण 153, 52 आणि 53 नंबरच्या ओवीचा विचार केला। माऊली बोलतात 2 दृष्टांताच्या द्वारे, जसं शक्य नाही मेलेल्याचं पोट दुखणं शक्य नाही, तसा जीवनमुक्तीला जन्म शक्य नाही। शक्य नाही म्हणजे त्यांनी खोडून काढलेलं आहे की जेव्हा जर आपल्याला दत्त आत्मज्ञान होतं, स्वतःची ओळख होते, त्यावेळी स्वतःची ओळख झाली की जीवपणा संपून जातो आणि जन्माला येणारा जीव असतो। जीव जन्माला येतो, शरीर जन्माला येत नाही। आणखीन एक त्यातला सूक्ष्म मुद्दा आहे। आपण म्हणतो पुनर्जन्म हा शरीराचा होतो, नाही। पुनर्जन्म हा शरीराचा आपण म्हणतो तो आकार आहे, पण खरा जन्म जो आहे ना तो त्या सूक्ष्म देहाचा जन्म होतो, स्थूल देह नाही। कारण स्थूल देह पूर्णपणे बदलून येतो आणि सूक्ष्म देह आहे तसा असतो। जे संस्कार मागचे असतात ते संस्कार घेऊन सूक्ष्म देह, लिंग देह ज्याला आपण म्हणतो, तो जन्माला येत असतो। स्थूल देहावरती संस्कार झालेले नसतात। तो कदाचित कसा असेल, गोरा आहे, काळा आहे, नाक बसका आहे, लांब आहे, उंची एवढी आहे, बुटका आहे, कसा आहे यावरती त्याचा अवलंबून नसतं। त्याचं पूर्व कर्म हे सूक्ष्म देहाच्या रूपात जन्म पावत असतं। म्हणून जन्माला येतो पुन्हा पुन्हा तो सूक्ष्म देह येतो, स्थूल देह पुन्हा जन्माला येत नाही। जसं आपण गेल्या जन्मामध्ये होतो, दिसत होतो, उंची होती, आणखीन काय माझा वर्ण होता, तो पुढच्या जन्मात नसतो। म्हणून पुढचा जन्म हा नवीन असतो। जुना जन्म कोणता असतो तर सूक्ष्म देहाचाच असतो। सूक्ष्म देह ज्यांचा मेला ते जीवनमुक्त झाले। सूक्ष्म देह मेल्यामुळं आहे त्या शरीरावरती काय परिणाम होत नाही। त्यामुळे शरीराला, स्थूल शरीराला प्रारब्ध आहे, सूक्ष्म शरीराला प्रारब्ध नाही। पण प्रारब्ध नाही तर सूक्ष्म शरीराच्या द्वारे मात्र संचित तयार होतं आणि संचितातलाच काही भाग पुढच्या जन्मात मला जन्माला घालण्यासाठी कारण ठरत असतो। मला जर कारणच काढून टाकायचं असेल, जे कारण कार्यासाठी कार्यान्वित होतं ते कार्यच जर मी काढून टाकलं तर पुढचं कारणच जर काढून टाकलं तर पुढचं कार्य घडायची शक्यताच राहत नाही। आणि कार्य म्हणजे पुनर्जन्म आणि कारण म्हणजे सूक्ष्म देहातील सुप्त असलेल्या वासना। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, मागच्या शरीराचा काहीही संबंध नाही। माझं शरीर बदलतं, माझी नाती बदलतात, मला जन्माला ठिकाणी बदलेल, माझं नाव बदलतं, माझं प्रारब्ध वेगळं असतं, मागचंच प्रारब्ध घेऊन येत नाही। प्रारब्ध संपलं म्हणूनच तरी मी जन्माला आलो ना, त्यामुळे मागचं प्रारब्धही नसतं माझ्याबरोबर। माझा देह, माझा देहाचा आकार, माझं देहामध्ये असणाऱ्या ज्या माझे रंग आहेत, माझे ते, माझा बुटकेपणा, माझी उंची, माझ्या हातापायाची, कानाची, डोळ्याची ठेवण संपूर्ण बदलून जातं। नवीन देह प्राप्त होतो, पण हा स्थूल देह आहे। मग याला काय म्हणता येईल, काय जन्म झाला म्हणता येईल काय स्थूल देहाचा? नाही। स्थूल देहाचा जन्म जरी झाला तर तो मागच्या देहाचा होत नाही, परंतु सूक्ष्म देहाचा जन्म होतो ते मागच्या सूक्ष्म देहाचा होत असतो। सूक्ष्म देह जेव्हा संपून जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनमुक्तीचा अनुभव होईल आणि सूक्ष्म देहाला ठोकळमनानं आपण म्हणूया चिदाभास किंवा जीव जो आहे तो, जोपर्यंत अंतःकरण शिल्लक आहे
तोपर्यंत चिदाभासाचं जाणं नसतं. अंतःकरण असतील की इच्छा असतात, मोह आहेत, क्रोध आहेत, आसक्ती आहे, सगळ्या गोष्टी त्यामध्ये राहतात. आणि ह्या राहणाऱ्याच गोष्टी माझ्या पुढील जन्मासाठी माझं दुःखाचं कारण बनून येत असतात. मला दुःखाचं पूर्णपणे कारणच काढून टाकायचं आहे. आणि दुःखाचं कारण कोणतं असतं तर वासना किंवा अज्ञान आहे. हे अज्ञान विवेकानं काढून टाकावं लागतं. मी खरंच अज्ञानी नाही, मी ज्ञानरूप आत्मा आहे. मी खरंच दुःखी नाही, असूच शकत नाही. मी दुःख हे मागून घेतलेलं आहे, कारण खरा मी सुखरूप आत्मा आहे. आणि त्यामुळं माझं जाणं येणं नाही, माझं स्थैर्य आहे. त्यामुळं मी सतरूप आत्मा आहे. मी सतरूप आत्मा आहे. मी चिदरूप म्हणजे ज्ञानरूप आत्मा आहे. आणि मी आनंदरूप म्हणजे सुखरूप आत्मा आहे. जर मी सच्चिद आनंद रूप जर असेल तर मला दुःख आणि अज्ञान शिवता कामा नये. आणि माझ्या अस्तित्वाला कुणीही धक्का लावू शकत नाही. मी आहे तसा आहे. मग माझं जातं ते हलतं ते शरीर माझ्या प्रारब्धानुसार ते काम करत असतं. पण ज्यानं इच्छा संपवल्या त्याचे प्रारब्ध जरी राहिलं तरी संचित संपून जातं. क्रियामानांचा दोष राहत नाही, क्रियमान कर्माचा दोष लागत नाही, कारण तो निष्कामपणानं कर्म करत असतो. आणि निष्काम कर्मानं क्रियमान पण संपून जातं. आणि मी कोण आहे या ज्ञानानं संचित संपून जातं. राहतं ते प्रारब्ध भोगून संपवायचं असतं. तिन्ही कर्म संपली तर कर्म संपत असतील तर जन्म नाही. कर्म शिल्लक राहतं, काहीतरी करायचं शिल्लक राहतं, आसक्ती शिल्लक राहते, त्याला वासना लिंगदेह म्हणतात. हा लिंगदेह आणि आसक्ती जर मी जिवंत असताना देहामध्ये या वर्तमान देहामध्ये जिवंत असताना मी जर या वासना संपुष्टात आणल्या, वासनेचा संपूर्ण क्षय झाला, तर पुन्हा जन्म घेण्यास लागणारं जे बीज आहे ते बीज निघून जातं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये तुकोबा म्हणतात. जेव्हा आपण संत सद्गुरू आणि भगवंताच्या स्पर्शाचे पात्र होतो तेव्हा भगवंताच्या आणि संतांच्या स्पर्शामुळं वासनेचं म्हणजे पुनर्जन्माचं बीज जळून जातं. आणि जळलेलं बीज, भाजलेलं बीज जसं पुन्हा अंकुरित होत नाही तसं आम्ही पुन्हा जन्माला यायची शक्यताच नाही. ज्याला मेलेलंच आहे त्याचं पोट का दुखेल, आणि जो जागा झालेला आहे तो स्वप्नाच्या महापुरात गटांगळा का खाईल. हा 2 प्रश्न माऊलींनी मागच्या 2 ओळींमध्ये विचारलेले होते. आणि म्हणून जर चुकवायचं असेल तर आपल्याला ह्या ब्रह्मलोकाबद्दल, स्वर्गलोकाबद्दल, मृत्यूलोकाबद्दल असलेली आसक्तीच काढून टाकायला लागेल. सामान्य असतात ते मृत्यूलोकाची आसक्ती करतात, त्याच्यापेक्षा वरचढ असतात ते स्वर्गलोकाचे, आणि त्याच्या पुढचे ब्रह्मलोकाचे वगैरे फार कमी लोक आहेत की ज्यांना ब्रह्मलोक प्राप्त होतो. पण थोड्याशा पुण्याने जेव्हा पुण्य वरचढ होतं तेव्हा स्वर्गलोकाची प्राप्ती होत असते. पण पुन्हा यायचंच आहे ना. जर पुन्हा यायचं असेल आणि फजिती करून घ्यायचं असेल, कारण एकदा फजिती मी अनुभवलेली आहे, जर पुन्हा यायचं असेल तर आपण हा विचार कोणता आहे, माऊलींचा विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे की पुन्हा येण्याचं मला थांबवायचं आहे. म्हणून जन्माला कोण येतं याचा थोडंसं तत्वज्ञान आपण विचारात घेतलं, आपल्याला ही विचारांती हे पटायला लागेल. माझं कर्मच मला जन्माला घालतं. मी जेव्हा निष्काम होतो त्याला नैष्कर्म्य स्थिती, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होणं म्हणतात. आणि नैष्कर्म्य सिद्धी जिवंतपणे प्राप्त होत असते. मी कर्तव्य म्हणून कोणत्याही इंटरेस्ट शिवाय कारणारहित कार्य करायला सुरुवात करेन. कुठल्याही प्रकारची इच्छा आणि त्या कर्माबद्दलच्या फलाची आसक्ती टाकून मी जेव्हा कर्म करायला लागेल त्यावेळी कर्मातून बीजाची अंकुर होत नाहीत, निर्माण होत नाहीत. आता राहिले ते जे आहे ते झाड स्थूल देह आहे, तो कुठं जाईल? त्याची सगळी बीजं तरी झडून गेलेली असतात. फक्त तो राहतो जोपर्यंत त्याच्यामध्ये ती जीवनशक्ती, प्राणशक्ती शिल्लक आहे तोपर्यंत शिल्लक राहतो हा देह. नंतर पडतो आणि मातीमोल होतो. या देहाशी काही घेणं देणं नाही. पुन्हा मी नवीन देह धारण करणार आहे, नवीन प्रारब्ध घेऊन येणार आहे. ते मला घ्यायचं नसेल तर माझं संचित आणि क्रियमानावरती मला काम करावं लागेल, प्रारब्धावरती नाही.
पण उलटं व्हायला लागले माझं. मी प्रारब्धावरती काम करतो म्हणून मी दुःखी आहे. मी कारणाकडे जात नाही तर कार्य संपुष्टात करण्याचा, कार्य घालवण्याचा प्रयत्न करतो. कार्य घालवण्याचा प्रयत्न करू नये, कारण शोधावं आणि कारण घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वरी वरी पारवी खोडीजे आणि मुळी उदकीच घालीजे. माऊलींची ओवी फार सुंदर आहे. एखाद्या झाडाची वरची आपल्या एखाद्या झाडाला काढून टाकायचं आहे, मुळासकट उपटून टाकायचं आहे एखाद्या झाडाला, तर वरी वरी पालवी खोडीजे. वरची पालवी खोडून काय उपयोग होणार आहे? आणि मुळी उदकीची घालीजे. आणि मुळाला पाणी घालत असतो आपण. तरी कैशेनी नाशू निपजे तया वृक्षा. त्या वृक्षाचा नाश कसा होईल सांगा? कोणत्या? संसार वृक्षाचा. मीच पाणी घालतो म्हणजे मी कार्य घालवण्याचा काम करतो. तो दुःख हे कार्य आहे आणि अज्ञान हे त्याचं कारण आहे. पण मी अज्ञानच घालवत नाही. मी काय करतो? दुःख घालवतो. म्हणजे पसारा मांडलेला आहे ना, तो पसारा मांडलेला आवरण्यामध्येच माझं सगळं आयुष्य पूर्ण जातं. पण पसारा का मांडला? हा पसारा माझा नव्हे असा जर विषय केला तर पसारा मांडण्याची जी घाई गडबड आहे, गुंडळण्याची, पसारा आवरण्याची जी दगमग आहे, त्रास आहे, तो माझ्याकडून निघून जाईल. माझं नव्हेच. त्यामुळे मला आवरावरी करायची काही गरज नाही. मला काय नेताना जाताना घेऊन जायचं नाही. माझं शरीर सुद्धा माझ्याबरोबर येणार नाही. इतर गोष्टींचा विचार सोडून द्या. दुसरी कोण यायचा विचार सोडून द्या. सोनं नाणं तरी भलतीच गोष्ट आहे, ती माझ्याबरोबर कधीच येणार नाही. आता त्याची आसक्ती टाकून त्याला काय बिघडलं? हा मुद्दा आहे. त्यामुळं किती सुद्धा ब्रह्मपणाचं, इंद्रपणाचं असे मोठमोठ्या महत्व जे सांगितलेलं आहे पुराणानं, ठीक आहे, पण त्यांची सुद्धा फेरे पुनरावृत्तीची वळसे न चुकतेचे शब्द वापरला. न चुकतीची पुनरावृत्तीची वळसे. आणि त्यासाठी वर्णन करण्यासाठी 2 दृष्टांत दिले. ज्यांना एक घालवायचं आहे ना, त्यांना जागवायला. स्वप्नाचा दंगा, स्वप्नातल्या वेदना, स्वप्नातली ओरड. मी बुडलो, मला कोणतरी मारायला लागलेलं आहे, माझ्या नाकात तोंडात पाणी गेलेलं आहे, हे जे म्हणून ओरडत असतो आपण, हे ओरडणं संपायला जागं होणं हा त्याच्यावरला उत्तम उपाय आहे. आणि जागं होणं म्हणजे आत्मज्ञान, स्वतःला ओळखणं. देवाला, भगवंताला ओळखणं म्हणजे जागं होणं आहे. स्वतःला ओळखणं म्हणजे जागं होणं आहे. स्वतःला ओळखणे आत्मस्वरूपाच्या बाबतीत वेदांत शास्त्र सांगतं आणि भक्ती सांगते देवाला ओळखा. दोन्ही तेच आहे. आणि त्यासाठी कर्माचा उपयोग आपल्याला उलट्या सुलट्या पद्धतीने करावा लागतो. कर्म डोक्यावर बसता कामा नये, कारण ते जन्माला मला कारणीभूत होणार आहे. म्हणून कर्म विचारपूर्वक सावधानतेनं केलं पाहिजे. म्हणून गहना कर्मना गती शब्द वापरलेला. कर्माची गती गहन आहे. कुठलं कर्म माझ्या डोक्यावर बसेल आणि माझ्या जन्माला कारणीभूत होईल सांगता येत नाही. आणि कोणतं कर्म पुण्याच्या द्वारे मला सुखाची प्राप्ती करून देईल सांगता येत नाही. दोन्ही आहेत, पाप आणि पुण्य. ह्या ज्यावेळी दोन्ही पाप पुण्याबद्दलची धडपड, पाप करण्याची वृत्ती आणि पुण्य मिळवण्याची लालसा, या जेव्हा दोन्ही संपुष्टात याला लागतील तेव्हा कर्महीनता म्हणजे निष्क्रियता, ॲक्च्युली निष्क्रियता सुरू होते, जरी आपण धडपड करत असलो तरी. कारण कुठलाही दृष्टिकोन पाठीमागं आसक्ती आणि फळाच्या प्राप्तीबद्दलच्या ज्या कल्पना ज्या आहेत, त्या कल्पना सगळ्या निमून जातात. मग राहते काय? राहिलेली कर्म फळं देत नाहीत ना, उपजतच नाहीत, त्याला अंकुरितच होत नाहीत. म्हणून तर माऊली म्हणतात, ज्यांना असं झालं तेवी माते पावले ते संसारे लिंपे तिसिना. परत संसाराला प्राप्त होत नाहीत. संसार म्हणजे पुनर्जन्म. संसाराचा दुसराच अर्थ आहे शरीर धारण करणं. त्याला शरीर धारणच करावं लागत नाही. आता पुढच्या 2 ओळीमध्ये सुद्धा वर्णन करताना तेच वर्णन पुढे करतात बघा. आणि आयुष्य काय असतं ब्रह्मदेवाचं आणि इंद्रादिक देवदेवता ज्या आहेत त्यांचे आयुष्य काय असतात. म्हणून कोणीही झालो आपण तरी कोणतरी जीव म्हणून राहणं उपयोगाचं नाही. जोपर्यंत मी जीव म्हणून आहे ना तोपर्यंत दीनता संपत नाही. आणि माझा जीवपणा जेव्हा संपून जातो ना त्यावेळीच मी मुक्त होतो. आणि मुक्त व्हायला त्या अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंबच दिसायचं बंद व्हायला पाहिजे. अंतःकरणाचं पाणी साठायला पाहिजे. अंतःकरणात जे पाणी आहे, अंतःकरण रूपी पाण्याचा डोह आहे ना, त्यामध्येच या कर्तृत्व भोक्तृत्वाचं अहंकाराचं प्रतिबिंब सारखं टवटवी दिसत असतं.
आणि म्हणूनच मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मी मरतच नाही. आपण म्हणतोय मेला मेला मेला, मरतच नाही. कोण मेलं मग? ज्यांची जीवदशा संपली ते खऱ्या अर्थानं मेले. आणि मेले कुणाला म्हणायचं? खरं मरण कुणाला म्हणायचं? देहानं गेले त्यांना खरं मरण होत नाही, त्यांचा काय उपयोगच होत नाही. जे जीवानं गेलेत ना, ती जीवदशा ज्यांनी संपवली ती खरं मरण आहे. माऊली 154 नंबरच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, एरवी जगदाकाराचे शिरे, म्हणजे जगाच्या डोक्यावरती, जगाचं जे डोकं आहे, जे चिरस्थायी यांचे धुरे, अशा चिरकाल राहणाऱ्या पदार्थामध्ये जे प्रमुख आहे. चिरकालाचे धुरे, धुरे म्हणजे अग्रेसर किंवा प्रमुख आहे. कशामध्ये? चिरंतर राहण्यामध्ये. जे स्वर्गादी चतुर्दश लोकरूपी पर्वताचे ब्रह्मभुवनगा चौरे लोकाचळाचे. जे स्वर्गादी चतुर्दश लोकरूपी पर्वताचे शिखर आहेत, असं तो ब्रह्मलोक आहे. त्याला सत्यलोक म्हणतात, ब्रह्मभुवन, ब्रह्मलोक असा शब्द वापरलेला आहे. तो किती श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलेला आहे. सगळ्या जगाच्या शिराचं महत्व त्याला आहे, डोक्याचं. ते जगाचं डोकं म्हणजे ब्रह्मलोक आहे. किती उंचावर असेल बघा तो, म्हणजे किती दूर असेल. उंचावर शब्दाचा अर्थ आहे जगाचं डोकं जे आहे ते ब्रह्मभुवन, ज्या ठिकाणी स्थैर्य आहे, खूप काळ स्थैर्य आहे, जाईल ते, पण खूप हजारो लाखो वर्षाचं त्याला आयुष्य आहे. म्हणून ते चिरस्थायी यांचे धुरे ब्रह्मभुवनगा चवरे, पर्वताचं हे ब्रह्मभुवन जे आहे ते लोकाचळाचं, म्हणजे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं ते शिखर आहे. जगाचं जसं डोकं तसं सगळ्या स्वर्गादी लोकांचं ते शिखर आहे. आणि त्याला जोडून ओवी म्हणतात, जे गावीचा पहार दिवोवरी एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पाती उठी एकसरी 14 जणांची. एका ब्रह्मलोकाच्या ब्रह्माच्या आयुष्यामध्ये किती इंद्र उठून जातात बघा. एका ब्रह्माच्या आयुष्यामध्ये नव्हे, एका दिवसामध्ये ब्रह्मलोकाच्या कितीतरी इंद्रलोक, स्वर्गलोक येतात आणि जातात, याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या दोन्ही ओव्यांचा विचार आपण करूया एकत्र, की सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोकामध्ये गावातील एका दिवसातील 4 प्रहरापैकी गावीचा पहार दिवोवरी, दिवसातील एका पहारापैकी एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, या प्रहराच्या कालात देखील एका इंद्र आयुष्य धरू शकत नाही. विळोनी पाती उठी एकसरी 14 जणांची. या कालमानानं जर विचार केला तर एक प्रहर देखील नसतो, कारण एका दिवसातून एकसारख्या 14 इंद्राच्या पंक्ती उठून जातात. काय वर्णन केलेलं आहे बाबा. आपण म्हणतोय देव अमर आहे, आहेत काय अमर देव? अमर एकच आहे. खरे पहा का खोटे? अमर रहा, खरे पहा खोटे का? ते खोटे आहे का खरं आहे? जरा बघा अमर कोण आहे ते. ब्रह्मादी लोक सुद्धा अमर नाही आहेत. माऊली तुकोबा वर्णन करताना म्हणतात, मला वाटतं पहिलाच अभंग आहे, समुच्चरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरिमृत्यू. ब्रह्मादिक पदे दुःखांची शिराने, तेथे चित्त जणी झडो दिशी. त्यांच्या ठिकाणी सुद्धा ईर्ष्या, असूया, द्वेष, मच्छर आपल्या दृष्टीने जरा कमी असतील, पण असतातच. तिथल्या राजे एकमेकाचे पाय ओढतातच. जसे इथले मंत्रीपद घेण्यासाठी, खासदारकी आमदारकीसाठी, पदांसाठी जे एकमेकाला खेचत असतात ना, ते खेचणं चालू तिथं पण असतं म्हणे. म्हणजे तिथं सुद्धा दुःखाचं स्थानच आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरामी, सगळी दुःखाची स्थानच आहे, ठिकाण आहे. तेथे चित्त झणी जळो देशी, तुझं भगवंतावरच चित्त ठेव. जे चिरस्थायी चिरंतन असा असणारा स्थिर असणारं तत्व कोणतं असेल तर भगवंत आहे. म्हणून हितं वर्णन करताना 2 ओळीमध्ये किती कमीपणा आणलेला आहे बघा. ब्रह्मलोक श्रेष्ठ म्हणून सांगितलं आहे, कारण एका ब्रह्मलोकाच्या एका प्रहरामध्ये त्याच्या एका दिवसाच्या
4 प्रहरापैकी एका प्रहरामध्ये 14 इंद्र जन्माला येतात आणि जाऊन निघून जातात. केवढं मोठं आयुष्य असेल सत्य लोकाचं आणि ब्रह्मलोकाचं बघा. इंद्रांचं आयुष्य किती कोटी वर्षाचं असतं, मग ह्यांचं किती कोटी वर्षाचं झालं यावरून अंदाज येतो. त्यामुळे जे ब्रह्मभुवन जगदाकाराचं डोकं आणि सर्व पदार्थामध्ये ज्याला स्थिर स्थायी मानलेलं, चिरस्थायी मानलेलं आहे, किंवा जे स्वर्गादी चतुर्दश लोकरूपी पर्वताचं शिखर आहे, तो ब्रह्मलोक सुद्धा मिथ्या आहे. कारण ज्या सत्य लोकामध्ये दिवसाच्या 4 प्रहरापैकी एक प्रहर सुद्धा मिळत नाहीये, अमृत पिणारा इंद्र आहे. असतो एक अमृत पिलं की कधीच मरत नाही असं आहे. पण खरं अमृत कोणतं असेल तर बोधामृत. ज्याला बोध झाला ना तर त्याचं जन्म मरण खुंटलं. जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत काहीही मिळवलेली पद, कोणतीही पद म्हणले, इथली तरी सोडाच, मृत्यू लोकातली. माऊली स्वर्गातलं आणि ब्रह्मलोकातलं सांगायला लागले, तिथली पद किती डळमळीत आहेत ती. आम्ही इथली पद स्थायी मानायला लागलोय, पण सगळ्यात स्थायी माऊली बोलतात. चिरस्थायी काय असेल तर ब्रह्मलोक आहे. ते कोणत्या दृष्टीनं? इंद्राच्या दृष्टीनं. कारण इंद्र अमृत पितो. पण सांगितले बघा, सत्यलोकात दिवसाच्या 4 प्रहर जे होतात, त्या 4 प्रहारापैकी एक प्रहर सुद्धा, एका प्रहारामध्ये अमृत पिणाऱ्या इंद्राचं आयुष्य राहू शकत नाही. म्हणजे त्यातच 14 इंद्र होतात. इंद्राचं आयुष्य सत्यलोकाच्या मानानं एक प्रहर सुद्धा नाही. आपण कसं मुंगी आणि आपण, डास आणि आपण अशी तुलना केली तर त्यांचं आयुष्य किती असते बघा, चढदिशी. फुलपाखरं तरी अशी जन्माला येतात मरून जातात, डास जन्माला येतात मरून जातात. त्यांचं आयुष्य किती आहे बघा. आपण म्हणतो काहीच आयुष्य नाही त्याला. आपल्याला तसंच देवदेवता म्हणत असतील स्वर्गातल्या, आणि स्वर्गातल्या देवदेवतांना ब्रह्मलोकातली म्हणत असतील. यांचं आयुष्य फार कमी आहे. म्हणजे सापेक्षतेनं बोलायचं जर झालं, इंद्राचं आयुष्य फार कमी आहे. आमचं इथं बोलायलाच नको मृत्यू लोकातलं. आमचं कसली जी कॅलेंडर आहेत ना, जी 365 दिवसाची कॅलेंडर, ही उपयोगाचीच नाही आहे तिथं. त्यांचं कॅलेंडरच वेगळं आहे. त्यांचं कालमान जो आहे तो फार वेगळा आहे. त्यामुळे इंद्राचं आयुष्य सत्यलोकाच्या मानानं एक प्रहर सुद्धा टिकत नाही. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये आणि त्या एका दिवसातल्या एका प्रहरामध्ये 14 इंद्रांची जी निर्मिती होते आणि 14 इंद्र संपून जातात. आणि इंद्राचं आयुष्य सुद्धा लाखो वर्षाचं आहे. असे लाखो इंद्र 14 वेळा जातात. किती वेळात? तर एका प्रहरामध्ये. म्हणजे त्याचा प्रहर ब्रह्मदेवांचा 4 तासाचा समजा धरून चालूया आपण आता खोलात जायचं नाही या बाबतीत. आपल्याला काय याच्याशी घेणं देणं नाही. ते किती वर्ष जगतात आम्हाला मुक्त व्हायचंय, दुसरं काही नाही. कायम लक्षात ठेवायचं. सगळे संत याच्यावर कधी चर्चा करत बसत नाही. ऐतरी आणि तैतरी उपनिषदामध्ये सृष्टीची निर्मिती सांगितलेली आहे. आमचे सद्गुरू म्हणतात सृष्टीची निर्मिती आणि घडामोड माझ्या मुक्तीला काय उपयोगाची आहे? फक्त मला शब्दांची माहिती कळली, शब्दज्ञान झालं, या पलीकडे काय कळते सांगा. खरी गोष्ट कोणती असेल तर या सगळ्याचा विचार करून आपली मुक्तता कुठं शोधता येते का, किंवा मुक्ती म्हणजे नेमकं काय, मी स्वतः कोण आहे हे जाणून घेतल्याशिवाय मला मुक्तता होत नाही. म्हणून या ब्रह्मदेवाचे आयुष्य किती, इंद्राचे आयुष्य किती, ह्या कालगणनेमध्ये आणि मोजण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याला पडण्यात अर्थही नाही. काय गरजेचं आहे आपल्याला? उदाहरणार्थ आपण म्हणतो ना, अमक्या सालीच्या वर्ल्ड कपमध्ये 2000चा वर्ल्ड कप झाला किंवा पुढचा झाला, त्या वर्ल्ड कपमध्ये अमक्या प्लेयरनं किती धावा काढल्या, अमक्याला पुन्हा कुठल्या देशाला किती ऑलिम्पिकमधली पदकं मिळाली. काय आता उपयोगाचं आहे मला सांगा. आता मला माझ्या घरामध्ये खरा प्रश्न आहे, माझ्या मुलाला मार्क कमी का पडले याच्यावर विचार करूया. खरं तर आपण मागच्या वर्षी किती मार्क होते ते लक्षात ठेवूया, आणि ह्या वर्षीचं मार्क किती मुलाचे झाले हे लक्षात ठेवूया. याला अध्यात्म म्हणतात बरं का. अगदी जगाचा कारण नसताना विचार करत आपण बसतो आणि त्याच्यावरती वाद विवाद घडवून आणतो. महात्मा गांधींच्या चष्म्याचा नंबर किती होता? आता हा प्रश्न विचारला MPSCला. आता MPSCचा ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन
पुढे जाऊन जेव्हा निर्णयाची जेव्हा वेळ येते त्याच्या पदावर गेल्यानंतर, त्यावेळी याचा उपयोग काय किती दिवसा होणार आहे हा मुद्दा आहे. जसं आपलं शिक्षण जीवनाभिमुख पाहिजे, तसं आपल्या परमार्थाचा अभ्यास सुद्धा जीवनाभिमुखच असला पाहिजे. आपण परमार्थ एका बाजूला आणि माझा प्रपंच एका बाजूला आहे, ह्याचा आणि माझा काही संबंध नाही अशा भावनेनं राहू शकत नाही बरं काय. नाहीतर हा काही संन्यासासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत. फार महत्वाची गोष्ट आहे. संन्यासी लोकांसाठी ग्रंथ लिहायची गरजच काय आहे सांगा. नाही. मग ग्रंथ लिहिले सगळ्या संतांनी ऋषीमुनींनी ते मुलांना जन्म देणारे असे गृहस्थी जे आहे त्या गृहस्थांसाठी दिलेले आहे. त्यांनी कसं जगावं यासाठी. मग आता गृहस्थी सोडून मी जर जगणं असेल काय माझं नाही. त्यामुळे माझं जगणं आणि अध्यात्म दोन गोष्टी वेगवेगळ्या मी करू शकत नाही. ज्यांनी केल्या त्यांना हे पुनर्जन्माचे फेरे चुकवता येत नाही. असो तर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती वर्षाचं आहे वर आपण माहिती म्हणून बघूया, पण त्याच्यावर चिंतन करायचं नाही. चिंतन करायसाठी आपण अधूनमधून बोलतोय ह्या दोन ओव्या चिंतन करण्यासारख्या आहेत म्हणून. आता वरच्याच ओव्या आपण घेतल्या ना तरी चेईल या नंतरे न बुडीजे स्वप्नीची ये महापुरे देवी माते पावले ते संसारे लिंपे ती जना, ही चिंतनाची ओवी आहे. जे मला प्राप्त होतात ते परत जन्माला येत नाहीत आणि मला तेच करायचं आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य हे इंद्राच्या मानानं कोट्यावधी वर्ष जास्त आहे. माझ्या मानानं ज्या स्वर्गादी देवता ज्या आहेत त्यांचं आयुष्य कोट्यावधी वर्षाचं आहे. माझ्यापेक्षा अजून आत्ता अलीकडे ऋषीमुनी काही अलीकडे होऊन गेले, ती सुद्धा म्हणजे 200-300 वर्ष जगत होते. पण जगत होते तरी जातच होते ना. म्हणून मी काय चांगलं खाल्लं म्हणून जगणारच नाही. मी जगायसाठी खाण्यात काय अर्थच नाही आहे. जगायसाठी म्हणजे शब्दाचा अर्थ काय तर साधनेसाठी मला जगावं लागेल, खायासाठी जगावं लागणार. किंवा जो मी व्यायाम करतो, जे चांगलं खातो, कशासाठी मुक्त होण्यासाठी त्याचा वापर करायला पाहिजे. आपण भलतंच काहीतरी विचार करतो त्यामुळं असं होतं. तर ह्यांची आयुष्य किती होती ह्याच्यावर डिस्कशन जास्त मोठं करायचं नाही आहे आपल्याला. थोडक्यात त्यांच्या ओव्या माऊलींनी टाकलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या ओव्या पुढे अभ्यासच जायचा आहे. तशा 6व्या अध्यायातल्या कुंडलिनीच्या ओव्या आपण अभ्यासले ना जाता, कारण आम्हाला कुंडलिनी कुणाला जागृत करायची नाही. आमच्या सद्गुरूंनीही आम्हाला शिकवलेलं नाही. आमची कुंडलिनी म्हणजे माझ्यातलं स्वत्व जागृत करणं आहे. मी कोण आहे हीच कुंडलिनी खरी आहे. ती कुंडलिनी जेव्हा जागृत होते ना त्याच वेळी खऱ्या अर्थानं सगळ्या जगाचा बोध व्हायला सुरुवात होते. त्यासाठी अभ्यास स्वतंत्र न करता सुद्धा जग कळायला लागतं. मग जग कळायसाठी कशाला वाचायला पाहिजे, असं वाचावं. ज्ञानेश्वरी अभ्यास कशासाठी करायची, जग कळावं म्हणून नव्हे, मी कोण आहे म्हणून कळावं. जग करून उपयोग काय, ब्रह्मदेवाचं आयुष्य इतकं वर्ष आहे म्हणून मला त्याचा उपयोग काय आहे सांगा. म्हणून मी त्याच्यावर किती विचार अभ्यास करायला पाहिजे. थोडक्यात तिथं माऊली म्हणतात एरवी जगदाकाराचे शिरे जे चिरस्थायीयांचे धुरे ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे जे गावीचा पहार म्हणजे प्रहर, दिवोवरी म्हणजे दिवसाचा, एक अमरेंद्राचे, अमरेंद्र म्हणजे इंद्र देवांचा देव, अमरेंद्रांचे आयुष्य न धरे तेवढ्या काळात त्याचं आयुष्य सुद्धा संपून जातं. विळोनी पाती उठी एकसरी 14 जणांची, उठून सुटून फिरून असे 14 इंद्र उठून जातात. म्हणजे ब्रह्मदेवाच्या कालमानाने 15 मुहूर्ताचा एक दिवस होता. खंदारकर महाराज काय अर्थ करतात बघा. 15 मुहूर्ताचा एक दिवस होता. ह्या एका दिवसात प्रत्येक इंद्राचे आयुष्य एक मुहूर्त म्हणजे 25 कला 21 काष्टा 12 निमिष इतकी असते. काही समजत नाही बरं काय, मला तरी काही समजलेलं नाही ते निमिष आणि काय कसं आहे किंवा कला आणि काष्टा काय आहेत, मुहूर्त काय आहेत, हे काय त्यामधले आपले काही लोक असतील अनुभवी किंवा अभ्यास करणारे असतील त्यांना कदाचित कळत असेल. ह्याच्याशी मात्र माझ्या जीवनाशी काही संबंध नाही, लक्षात ठेवलं पाहिजे. इथं वर्णन करताना म्हणतात जे इंद्राचं आयुष्य सत्यलोकाच्या मानानं फार कमी आहे, एक प्रहर सुद्धा नसतं. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसातल्या एका चौकडीमध्ये म्हणजे प्रहारातल्या 4थ्या भागामध्ये 14 इंद्राची निर्मिती आणि नष्ट होतात. म्हणून जन्म मरण प्रक्रिया जी आहे ती एका दिवसात चालत नाही बरं काय, रात्र चालत. या पृथ्वीवर या विश्वामध्ये सृष्टीच्या घडामोडीमध्ये सतत काय घडत असेल तर जन्म आणि मृत्यू, निर्मिती, उत्पत्ती आणि नाश, या पलीकडे काही नाही. आणि उत्पत्ती आणि नाश हेच सृष्टीचं स्वरूप आहे.
जे ह्या उत्पत्ती नाशापासून स्वतःला बाजूला करून जे अमर राहिलेले आहेत, असे अमर राहिलेले जे मोठे मोठे पुरुष आहेत, मंडळी आहेत, म्हणजे महात्मे जे आहेत, हे सगळ्यांचं जन्म मरण पाहतात. म्हणजे एखादा 100 वर्षात 1.5 वर्षाचा माणूस घरामध्ये जर तसाच राहिला, जर मेला नाही आणि 100-200 वर्षे राहिला, तर आपल्या मुलांची, नातवंडांची, सगळ्यांच्या घडामोडीने मृत्यू जन्म तो पाहेल. तसे आहेत हे. म्हणून आपण आपल्या स्वर्गातले आपले देव जे आपल्याकडे बघतात ना, ते आमचे जन्मही पाहतात आणि मृत्यूही पाहतात. आणि स्वर्गातल्यांचे देवांचं जन्म आणि मृत्यू पाहण्याचं काम ब्रह्मलोक, विष्णू लोकाचे जे देवदेवता आहेत त्या पाहत असतात. त्यांचं आयुष्य त्यांच्यापेक्षा जास्त आहे. मुद्दा हा आहे, आयुष्य आहे मात्र मर्यादा आहे, मरण आहे, नाश आहे. कारण ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे, इंद्रदेवांची उत्पत्ती आहे. देवदेवता त्यांच्या पुण्याईनं त्यांना तो देह प्राप्त झालेला असतो, पण तो देह पुण्य संपल्यानंतर निघून जातो. ज्याच्यामुळे मिळालं की ते संपलं की ते जाणारच. ज्या गोष्टीमुळे एखादं पद प्राप्त झालंय, ती गोष्ट जर ते कारण जर निघून गेलं तर ते पद सुद्धा आपोआप निघून जाते ना. एकामेकावर आलं, परस्परावलंबी आहेत ते. तसं ब्रह्मदेवादी जे देव आहेत, इंद्रादी देव जे आहेत, त्यांनी कमवलेली मोठीच्या मोठी पुण्य असतील, पण ती पुण्य केव्हा तरी संपुष्टात येणारच ना. कारण पुण्य पाप ही भोगूनच संपत असतात आणि भोगल्यामुळं ती शिल्लकच राहत नाही. मग संपली एकदा की तर पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. कुणाला जन्म घ्यावा लागत नाही. माऊली वर्णन पुढीवरच्या ओळीमध्ये अगोदर झालेलं आहे. फक्त इथं काय करायला लागले, इंद्र किती छोटा आहे ब्रह्मदेवाच्या सत्यलोकाच्या मानानं, सापेक्षतेनं सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यावरून माझं छोटेपण मला कळावं. मी किती कसपटासारखा आहे या जगामध्ये. कसपट सुद्धा नाही, ज्याला अस्तित्व ज्याचं दाखवताच येत नाही, असा अस्तित्वहीन असलेला दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याची स्वप्न पाहत असतो. दुसऱ्याला बुडवणार, तुला काय आहे ते दाखवतो, तुझं सगळं हिरावून घेतो, ही म्हणण्याची जी भाषा आहे, ही भाषा कुठून येते सांगा. केवढा मोठा अहंकार असते त्यामध्ये. म्हणून जन्ममरणाची प्रक्रिया ही अहोरात्र चालत असते. माझ्या शरीरातल्या पेशी रोज मरतात आणि रोज जन्माला येतात. मरतात म्हणून बरं आहे, म्हणून फ्रेश पेशी जन्माला येतात. भूतलावर सुद्धा मृत्यूलोकामध्ये माणसं मरतात म्हणून बरं आहे, नाही तर गर्दीनं माणसं मेली असती गुदमरून. आपोआप मरतात म्हणून बरोबर आहे. म्हणून मरणं हे अशुभ नाही, तर मरणं हे आपल्यासाठी सोयीची गोष्ट आहे. आपण सुद्धा मरणं गरजेचं आहे. या देहामध्ये विकार आणि या व्याधी इतक्या त्रासदायक आहेत की खरंच मरणं गरजेचं आहे. फक्त ते आत्महत्या करून मरणं हे पाप आहे. पण जगायची इच्छा ही सुद्धा पुनर्जन्मासाठीच कारण ठरत असते ना. मला जगायचं आहे, 200 वर्ष जगायचं आहे, 300 वर्ष जगायचं आहे, मला मरायचं नाही, ही जी भावना आहे ना, ही सुद्धा पुनर्जन्माची सुरुवात आहे. म्हणून जन्म आणि मरण प्रक्रिया ज्या आहेत त्या अहोरात्र चालू असतात. जेव्हा जेव्हा थोडंसं चिंतन बघा, जेव्हा जेव्हा आपण दुसरे समजतो त्यावेळी आपल्याला दुसरा जन्म होतो. बघा जरा, मी जेव्हा एखादा सामान्य गृहस्थी आहे, पण जेव्हा मी प्रवचनाच्या व्यासपीठावरती किंवा कीर्तनाच्या एखाद्या फडामध्ये उभा राहतो, तेव्हा मी तो गृहस्थी राहत नाही, तर माझा कीर्तनकार आणि प्रवचनकार होतो. म्हणजे माझा स्वतंत्र जन्मच झाला ना. चिंतन करण्यासारखा मुद्दा आहे की आपला जन्म आणि मृत्यू म्हणजे काय. आपणच दिवसाभरात किती वेळा जन्माला येतो आणि किती वेळा मरतो. कधी कधी बाप होतो, माझ्यातला बाप मरतो, लगेच माझ्यातला मुलगा किंवा माझ्यातला पती जागृत होतो. पती मरतो आणि परत मुलगा होतो, परत त्याचा आजोबा होतो. काय नाही तरी मागचे सगळे मरत जातात. काल मी अमक्या ठिकाणी मुंबईत होतो, आज मी पुण्यामध्ये आहे. मुंबई माझ्यासाठी मेलं, संपलेलं असतं. त्यामुळं अहोरात्र उत्पत्ती नाश चालू असतो कायम. जी स्थितीचा अनुभव माझ्यासारख्याला येतो ना, हा भ्रमानं आणि कल्पनेनं येतो. वास्तविक या संसारामध्ये 2च गोष्टी स्थिर आहेत. एक म्हणजे उत्पत्ती, दुसरी म्हणजे लय. एक जन्म आणि दुसरा मृत्यू. मधला काळ कल्पनेतला आहे. मी त्या कल्पनेतून बाहेर पडत नाही आणि म्हणून मला त्याचा समजत नाही.
ती कल्पना काढली मधल्या स्थितीची. मी मधल्या स्थितीमध्ये राहतो म्हणूनच मी जन्मतो, मी मरतो असं मला वाटतं. मधली स्थिती कुठली आहे? स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय. ह्या तिन्ही मधला जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये मी असतानाच मोहामध्ये गुरफटतो, अन्य काहीही नाही. म्हणून मी जन्मतो असं वाटतं, म्हणून मी मरतो असं मला वाटतं, म्हणून मला परत जन्माला नाही असं वाटतं भोगायसाठी, म्हणून परत मला मरूच वाटत नाही भोगासाठी. का? मधल्या स्थितीच्या काळामध्ये मी भोगासक्त झालेलो असतो. म्हणून माझं जन्म मरण हे माझे आहेत, माझ्या देहाचे नाहीत, हे कळत नाही. आणि त्यामुळे मी मरतो, मी जन्माला येतो असा या स्थिती काळाच्या अनुभवामुळं त्याला जन्म मृत्यूचा अनुभव येत असतो. खरं पाहता मधली स्थिती काल्पनिक आहे, भासमान आहे. हे ज्याला समजलं तेव्हा आपण जोपर्यंत आपण दुसरे समजतो त्याच वेळी आपला जन्म होतो. मी सुखी असतो तर सुखाचा जन्म, आणि लगेच मी सुख माझं विसरून जातो आणि दुःख निर्माण होतं माझ्यात अंतःकरणात, दुःखाचा जन्म झाला. बघा, सुख ही जन्माला येतं आणि सुखही नाश पावतं, दुःखही जन्माला येतं आणि दुःखही नाश पावतं. येथे काही राहणार नाही. मागच्या एका चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं, हे काही राहणार नाही असं चिंतन करायचं. हे म्हणजे काय? इदम सर्वम, जे जे दृष्टीला गोचर आहे, जे जे दिसतं, जे जे अनुभवाला येतं ते ते सगळं जाणार आहे. जाणार आहे म्हणलं की आसक्ती जाते. म्हणजे दुःखात, जसा सुखात माझा जन्म झाला लगेच दुःखामध्ये माझा जन्म झाला, मागच्या सुखाचा मृत्यू झाला, लगेच दुःख झालं. दुःख झालं की अनेक तरी आनंदाची घटना समोर दिसली की माझं दुःख मी विसरतो, माझ्या दुःखाचा मृत्यू होतो, परत आनंदाचा जन्म होतो. असं मी वडील होतो, आता लगेच आजोबा झाला, माझा जन्म झाला. बाबा खरा जन्म त्याच वेळ होतो. एका पोरग्याला प्रश्न विचारला होता शाळेमध्ये, आणि प्रश्न विचारला, काय विचारला प्रश्न? तुझं वय किती? तर म्हणला माझं वय 5 वर्ष. मग तुझ्या वडिलाचं वय माहिती आहे का तुला? तुझ्या वडिलांचं वय? तर म्हणलं वडिलांचं वय पण 5 वर्ष. आता विचारणारा संभ्रमात पडला की पोरग्याचं वय 5 वर्ष असेल तर वडिलांचंही 5 वर्ष कसं असेल? त्यावेळी पटवून देणाऱ्यानं दुसऱ्यानं पटवून दिलं. तो मुलगा बोलतोय ते बरोबर आहे. ज्यावेळी हा मुलगा नव्हता ना त्यावेळी तो वडीलच नव्हता. तो वडील केव्हा झाला? हा मुलगा जन्माला आला म्हणून हा वडील झाला. मग वडिलांचा जन्म किती? मुलग्याचा जन्माबरोबर. ज्या दिवशी मुलगा जन्माला त्याच दिवशी वडील जन्माला आले. कसा जन्म मृत्यूचा खेळ आहे बघा. मी आजोबा म्हणून जन्माला येतो, जर मला नातू असेल तर माझा आजोबा म्हणून जन्म आहे. हे कायम आहे. म्हणजे मी कशावर तरी माझा जन्म, मरण, मृत्यू, उत्पत्ती, स्थिती, लय जे आहे हे वेगळ्या पद्धतीने मी स्वतःला समजतोय. म्हणून जो मी आहे तो माणूस वेगळाच बाजूला आहे. तसं आत्मस्वरूप जे आहे त्या आत्मस्वरूपाला कुठला जन्म आहे सांगा? ह्या स्वरूपाशी या संसाराशी संबंध जोडल्यामुळं संसाराला असलेले जन्म, मृत्यू, उत्पत्ती, स्थिती, लय तो स्वतःला मानून घेऊ लागला. आणि म्हणून इथं वर्णन केलंय की ब्रह्मादिकांची आणि ब्रह्मादिक देव जे आहेत, इंद्रादी देवदी जे आहेत, ते सापेक्षतेने जर विचार केला तर त्यांचं आयुष्य जास्त आहे. कारण स्वतःला वेगळे समजतो तोच त्याचा जन्म असतो. कारण जन्म जो आहे तो कर्मावर आधारित आहे. कर्माने जे प्राप्त होतं ते सगळं अशाश्वत आहे. सोपी गोष्ट आहे, जे जाणारच आहे, कर्माने मिळवलेलं आहे. आपलं पुण्य संपलं की जसं आपल्याला पृथ्वी लोकात येतात म्हणून सांगतात. माऊली 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. क्षीण झाली पुण्य ना की मृत्यूलोकी विशंती, मृत्यूलोकामध्ये परत जन्माला येतात. म्हणजे माझ्याकडलं संपलं की म्हणजे माझा जन्म कर्माधीन आहे. संतांचा विचार जर केला तर संत इच्छेने येतात, अवतारी पुरुष इच्छेने येतात आणि अवतार संपून जातात. माऊलीला वाटलं झालेली ज्ञानेश्वरी, झाला अमृतानुभव, हरिपाठ झाला, अभंगाची गाथा पूर्ण झाली, आता मला जायचं आहे, माझं काम संपलं, सगळी कर्म पण संपले. म्हणून माऊलीने घेतली संजीवन समाधी आणि निघून गेले. म्हणून तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी, बोलीचे जे ऋषी साच भावे वर्तावया.
जे ऋषीमुनींनी पूर्वीच्या जे सांगून ठेवलेलं आहे ते परत चांगल्या भाषेत स्पष्ट सांगायला आम्ही जन्माला आलोय, तुम्हाला सांगायला. आम्ही काय, आमची काय गरज नाही. संतांची, जगाच्या कारणी संतांची विभूती म्हणलेलं आहे. जगाच्या कल्याणात संतांची विभूती. ते देह कष्टवितात ना, ते जगाच्या कल्याणासाठी येतात, आमचं नाही. आम्हाला आमचंच कल्याण कळत नाही. जगाचं कल्याण करायचं सोडूनच द्या. आमचं कल्याण कशात आहे? मुलाबाळांना जन्म देण्यात आणि थुटपुंजे काहीतरी पैसे कमवण्यात आणि घरं बांधण्यामध्ये आहेत काय लुटूपुटूची? नाही. स्वतःची कृतार्थता जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हा जन्म व्यर्थ आहे आणि मृत्यू पण व्यर्थ होतो. ज्याला जन्माला आलेल्याचं उद्दिष्ट कळलं नाही त्याला मृत्यूच्या द्वारे जाणं, हे जाणं त्याचं परत येण्यासाठीच होत असतं. हा मुद्दा त्यातला मांडलेला आहे. त्यामुळे मृत्यू लोकाच्या मानानं स्वर्गाचं आयुष्य जास्त आहे आणि स्वर्गाच्या मानानं ब्रह्मलोक विष्णू लोकाचं आयुष्य जास्त आहे. म्हणजे आपलं 6 महिने म्हणजे देवाचा दिवस म्हणे स्वर्गातला, तेवढीच त्यांची रात्र म्हणे. पण सत्यलोकापेक्षा ते कमीच आहे, म्हणून सत्यलोक सगळ्यात मोठा आहे म्हणलेला आहे. एरवी जगदाकाराचे श्रे जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवनगाचवरे लोकाचळाचे. ब्रह्म म्हणजे सत्यलोक. जे गावीचा प्रहार दिवोरी एकामृताचे आयुष्य न धरी, विळोनी पाती उठी एकसरी 14 जणांची. 14 इंद्र होता त्यांच्या एका प्रहरामध्ये. विचार करा. तसंच आमच्या सुद्धा आपण सकाळी उठल्यापासून 10-15 वेळा डास जन्माला आले असतील, मेले असतील, असाच प्रकार आहे. आमच्यावरून इथल्या उदाहरणावरून तिकडलं उदाहरण घ्यायचं आपण, त्यावरून कळतं. त्यांची कोट्यावधी वर्षाचे आयुष्य असतात आणि म्हणून सत्यलोकातील एका दिवसात 14 इंद्रिय होतात हे त्यासाठी सांगितलेलं आहे. आपण हा विचार काय करत बसायचे नाही की किती इंद्र होतात, ब्रह्मलोकाची स्थिती काय. आपल्याला इथंच या क्षणी आहे त्या मृत्यू लोकामध्येच आपल्याला मी जन्मत नाही मरत नाही असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. मला जीवनमुक्तीची अवस्था भोगायची आहे. तो आनंद भोगून मला भगवंताशी एकरूप व्हायचा आहे आणि त्या आनंदाचं जमलं तर दुसऱ्याला थोडं का असना देता येत असेल तर द्यायचं आहे. हेच फक्त आनंदाचे गणित आपल्याला संत सांगतात. या श्लोकावरच्या 4 ओव्या होत्या, त्या आपण संपलेल्या पूर्ण केलेल्या आहेत. उद्याच्या चिंतनामध्ये आपण 17 नंबरचा श्लोक आणि अशीच माहिती परत आहे, गणिती माहिती पुढे आता आपण थोडीशी बघणार आहोत. त्यामुळे त्या ओव्या फारशा चिंतन आपण करणार नाही. 17 नंबरच्या श्लोकावरच्या ओव्यांचं चिंतन आपण फारसं करणार नाही. ज्यांना त्यांना काही इंटरेस्ट असेल त्यांनी पुराणात अनेक जी 18 पुराण आहेत त्यातल्या कुठल्या पुराणामध्ये त्याचं वर्णन, भागवतामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्याचं वर्णन आलेलं आहे. हे कुठल्या देवाचं किती वय आयुष्य असतं, कुठले लोक आहेत, त्या लोकामध्ये कुठली माणसं राहतात, त्यांची काही कामं चालू आहेत, हे सगळं त्यामध्ये माहिती आहे. आपल्या दृष्टीनं काहीही उपयोगाची नाही. जगात काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, ह्याचा उपयोग माझ्या घरामध्ये फारसा होत नाही. मला माझं बघायचं आहे. हा विचार जेव्हा सुरतो तेव्हा आपण या ब्रह्मादी देवादी सत्यलोक ब्रह्मलोक काय असतील त्या लोकांचा विचार मला करायचा नाही. पुढील ओव्या ज्या आहेत त्याचं चिंतन जास्त न करता आपण पुढे सरकत जायचं आहे. 17 नंबरच्या श्लोकावरच्या ओव्या. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.